अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी स्वरूप परमपूज्य सद्गुरू श्री शरदजी लाटकर यांच्या दिव्य वाणीद्वारे ध्यानावस्थेत उद्घोषित आत्मोद्धारक प्रबोधनांवर आधारित श्री नरसिंह सरस्वती स्वामी चरित्र बोध यातील 23व्या प्रकरणाचं वाचन आज मी करणार आहे। निजानंद गमन। श्री गुरूंच्या पूर्व अवतारांमध्ये अर्थात श्रीपाद श्रीवल्लभांच्या अवतारांमधील हा प्रसंग आहे। त्यावेळी गुरवपूर नावाच्या एका स्थानावर श्रीपाद श्रीवल्लभ अनुष्ठान करीत असत, तेव्हा एक धोबी नित्यनेमाने त्यांची भक्तिपूर्वक नमन करीत असे। श्रीपाद श्रीवल्लभांनी त्याला काय इच्छा आहे ते माग असे म्हटल्या त्या धोब्याने अशी इच्छा व्यक्त केली की त्याला राजवैभव उपभोगायचे आहे। तेव्हा श्रीपाद श्रीवल्लभ म्हणाले की आम्ही तुझ्या पुढील जन्मात ही इच्छा अवश्य पूर्ण करू, तुझी व आमची थेट भेट होईल। नंतर धोब्याचा देहांत झाला। एका यवन राजघराण्यात त्याचा जन्म झाला। तो बिदरचा बैदुर्य नगरी बादशाह म्हणून राज्य करू लागला। त्याचे नाव अल्लाउद्दीन अहमद शाह असे होते। पूर्वजन्मातील संस्कारांमुळे तो यवन असूनही ब्राह्मणांना मान देत असे, गायींना मानत असे। मौलवी मंडळींना राजाचे हे वर्तन पटत नसे, ते विरोध करीत असत। यवन संहितेच्या हे विरुद्ध वर्तन आहे असे मौलवी बादशाह सांगत असे। बादशाह त्यांना म्हणत असे की प्रत्येक स्थानावर प्रत्येक जीवमात्रांमध्ये ईश्वर असतो। आपले मन व बुद्धी पवित्र करण्यासाठी एखादा मनुष्य मूर्तीचे पूजन अर्चन करीत असेल तर तो ईश्वराची दिव्य कृपाच होय असे मी मानतो। अशा प्रकारचे स्पष्टीकरण यवनांच्या पुरोहितास आवडले नाही। त्याला मोठा राग आला। त्याने बादशाहावर वामशक्तीचा प्रयोग केला, ज्यामुळे त्यांच्या मांडीवर एक फोड निर्माण झाला। या फोडामुळे बादशाहास त्रास होऊ लागला। सर्व प्रकारची औषध योजना करण्यात आली तरीही त्याचा फोड बरा झाला नाही। एका ब्राह्मणाने त्याला पापविनाशी तीर्थावर स्नान करण्यास सांगितले। ब्राह्मणाने त्याला सुमती राणीची कथाही ऐकवली। बादशाने तेथे जाऊन स्नान केले। त्यावेळी एक यती त्याला भेटला। सत्पुरुषाच्या सेवेने तुझी व्याधी बरी होईल असे त्याने सांगितले। असे सत्पुरुष गाणगापूरला राहतात, त्यांच्या दर्शनाने तुझा फोड बरा होईल असेही त्याने सुचविले। हे ऐकून बादशाह आपल्यासोबत थोडे सैन्य घेऊन गाणगापूरला आला। श्री नरसिंह सरस्वती स्वामी कोठे भेटतील याविषयी चौकशी करू लागला, परंतु या यवन बादशाहास पाहून भीतीपोटी कोणीच उत्तर देईनात। तेव्हा बादशहाने खुलासा केला की तो स्वामींच्या दर्शनासाठी आलेला आहे, त्याला कुठलाच वाईट हेतू नाही। तेव्हा लोकांनी त्याला श्रीगुरूंच्या स्थानाची माहिती दिली। लगेच तो बादशाह श्रीगुरूंच्या दर्शनासाठी गेला। दुरूनच श्रीगुरूंना पाहताच त्याला आपला पूर्वजन्म आठवू लागला। अतिशय वेगाने येत श्रीगुरूंना त्याने साष्टांग नमन केले। त्याला बघता श्रीगुरू म्हणाले, अरे धोब्या, की त्याचा पूर्वजन्म आठवला। संपूर्ण शरणागत होऊन बादशाने आपली व्यथा सांगितली। सद्गुरूंनी त्याचा फोड पाहिला। सद्गुरूंची दिव्य दृष्टी त्या जागी पडताच त्याच क्षणी तो फोड डाळीचा झाला। आपली व्यथा ताबडतोब दूर झाल्याचे लक्षात येताच बादशाह अतिशय आनंद झाला। त्याने श्रीगुरूंच्या प्रेरणांवर वारंवार नमस्कार केला। आपल्या राज्यामध्ये श्रीगुरूंचा भव्य सत्कार द्यायला करायचा होता, परंतु ज्या राज्यात गायींचा वध केला जातो तेथे जाणे आम्हास निषिद्ध आहे असे म्हणत श्रीगुरूंनी नकार दिला। जर गोमातेस संरक्षण देण्याची हमी देत असशील तर तुझ्या राज्यात मी येईल असे श्रीगुरूंचे शब्द ऐकताच बादशहाने त्यांच्या राज्यात तसे फरमान सोडले। बादशहाच्या निमंत्रणानुसार श्रीगुरू बिदरला गेले। तेथे वेद संपन्न ब्राह्मणांच्या हस्ते बादशहाने त्यांचे पूजन अर्चन केले। राजाच्या परिवारात श्रीगुरूंनी शुभाशीर्वाद दिले। त्याने श्रीगुरूंना प्रार्थना केली की आता त्याला राज्यकारभार चालवायचा नाही, केवळ गुरुसेवा करायची आहे। हे ऐकून श्रीगुरूंनी सांगितले की ठीक आहे, तू आमच्या सेवेसाठी यानंतर श्री शैल्य या ठिकाणी यावे, आम्ही लवकरच तिकडे जाणार आहोत, तू तेथे येऊन आमची सेवा करू शकतोस। श्री गुरु गाणगापुरास परत आले। श्रीगुरूंची कीर्ती बिदर प्रांतात सर्वत्र पसरली। अनेक यवन सरदार, ग्रामअधिकारी इत्यादी लोक आपापली इच्छा पूर्ण करण्यासाठी, समस्या सोडवण्यासाठी श्रीगुरूंच्या दर्शनास येऊ लागले। यामुळे सर्व धर्मकार्यामध्ये मोठाच अडथळा येऊ लागला। या परिस्थितीवर विचार करण्यासाठी श्रीगुरूंनी सर्व प्रमुख शिष्यांना मठामध्ये एकत्र बोलवले व म्हणाले की आता या गाणगापुरास यवनांचे येणे जाणे वाढत जाण्याची शक्यता आहे। आता लवकरच बहुधान्य नामक संवत्सरांपासूनच सिंहस्थ पर्व सुरू होईल। आम्ही त्यासाठी त्र्यंबकेश्वरास जाऊ व पुढे श्री शैल्य शिखरावर शिवशंकराचे दर्शन व अनुष्ठान करण्यासाठी पाताळगंगा स्थानामधून पुढे गुप्त रूपाने राहू। लौकिक अर्थाने आम्ही श्री शैल्य यात्रेत जाऊ, मात्र सूक्ष्म रूपाने गाणगापुरी वास्तव्य करू। हे आपण आता सगुण रूपातील श्रीगुरूंच्या दर्शनास अंतरणार हे लक्षात येऊन शोक अनावर झाला। भक्तांची मनस्थिती पाहून श्रीगुरू म्हणाले, मी गाणगापुरातच निर्गुण पादुकांची स्थापना करीत आहे, तेथेच आमचा निवास राहील। तुम्ही त्या पादुकांची पूजा करावी, कल्पतरू समान असणारे अश्वत्थाची पूजा करावी, गणेशाचे पूजन करावे, अष्टतीर्थांची सेवा करावी असे मार्गदर्शन सर्वांना केले व ते आपल्या निवडक शिष्यांसह श्री शैल्य यात्रेसाठी निघाले। तेव्हा 9वे संवत्सर प्रारंभ झाले होते। शके 1380 मधील कृष्ण पक्षात आपल्या 4 शिष्यांना सोबत घेऊन प्रथम गौतमीचे उगमस्थान असणाऱ्या त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेतले। सिंहस्थ पर्व सुरू होताच ते वायुवेगाने आपल्या शिष्यांसहित श्री शैल्य येथे पोहोचले। तेथे श्री शैल्य ज्योतिर्लिंगाचे यथोचित पूजन अर्चन केले।
त्यानंतर पाताळगंगेच्या तीरावर ते गेले. कृष्णा नदीच्या 9व्या प्रांतातील पाताळगंगा स्थानावर अनेक शिष्यगण जमले होते. श्री गुरूंनी पूर्वी सांगितल्याप्रमाणे त्यांचे शिष्य स्वतःच्या शिष्य परिवारासमवेत एकत्र झाले होते. परळी वैजनाथ या स्थानावर श्री गुरूंनी पूर्वीच त्यांना भारतवर्षाची परिक्रमा पूर्ण करावी व बहुधान्य संवत्सर सुरू होताच श्रीशैल्य ज्योतिर्लिंगास यावे असा आदेश दिला होता. त्याप्रमाणे सर्व शिष्य यतीश्वर तेथे एकत्र झाले होते. बिदरचा बादशाह देखील श्री गुरूंच्या आदेशानुसार तेथे पोहोचला. हजारोंचा समुदाय तेथे एकत्र झाला होता. आपल्या निजानंद गमनापूर्वी या सर्वांना प्रबोधन करणे अत्यंत आवश्यक आहे हे जाणून श्री गुरूंनी प्रबोधनास सुरुवात केली. या प्रबोधनाच्या प्रारंभी श्री गुरूंच्या मुखातून दिव्य ओंकाराचा उच्चार बाहेर पडला. या ओंकाराच्या दिव्य ध्वनीने साऱ्या देवदेवता प्रस्तुत प्रसंगाचे अवलोकन करण्यासाठी आकाशात एकत्र झाल्या. जलचर, स्थलचर, वनचर इत्यादी सर्वजण या ध्वनीने मोठे सतर्क झाले. हा प्रणव ओंकार एवढा प्रभावी होता की त्यामुळे श्री शैल्यस्थानावरील मंदिरात घंटानाद सुरू झाला. तेथील समस्त ब्राह्मण वृंद तटस्थ होऊन ओंकार ध्वनी श्रवण करू लागले. ज्या स्थानांवर शंख घंटा ठेवली होती ते त्यामधूनही ओंकार ध्वनी प्रकट होऊ लागला. सारा असमंत प्रणव ओंकारानादाने भारून गेला. शिष्यगणांना धन्यता वाटली. दत्तप्रभू जेव्हा प्रबोधन प्रारंभ करीत तेव्हा सच्चिदानंद घनस्वरूप परब्रह्माचा आविष्कार प्रणव ओंकाराने सिद्ध करीत. पूर्वापार परंपरा चालत आलेली आहे की प्रत्येक योगेश्वर, प्रत्येक सद्गुरू ब्रह्म, विष्णू, महेश्वराचा अवतार दत्तप्रभू असा प्रणव ओंकार नादाने आसमंतामध्ये ऊर्जा प्रस्थापित करतात. प्रणव ओंकारानंतर आपल्या प्रिय शिष्यांसमोर, भक्तांसमोर प्रबोधन आरंभ केले. या दिव्य प्रबोधनाचा थोडक्यात आशय असा की येणारा काळ कलियुगातील सर्वात कठीण काळ असेल. धर्माची उपेक्षा होईल, यवनांचे प्राबल्य वाढेल, त्यांचा बालबोला होईल. कलियुगातील कलितत्व धर्मकार्यात मोठी बाधा आणेल, विक्षेप आणेल. धर्म हळूहळू क्षीण होत जाईल. ज्ञान नष्ट होऊन अज्ञानाचा प्रभाव पसेल. आपले अनुष्ठान व नित्य कर्म करण्यासाठी गुरुपदस्थांना अडचणी येतील. शिष्यांकडून धर्मकर्म करून घेण्यात अडथळे येतील. आगामी कलियुग हे खरोखरच कलह प्रस्थापित करणारे ठरेल. कुटुंबामधील शांती नाहीशी होईल. राष्ट्रधर्म नष्ट होतील. सर्व लोक धनसंग्रहाच्या मागे जातील. वरवर धर्मकार्य करीत असणारे लोक देखील अंतरंगातून केवळ भोग, धनलालसा, भोगलालसा बाळगणारे असतील. संग्रह करण्यासाठीच काम करतील. मनुष्य देहधारी जीव, माणसे सद्गुरूंचा अनुग्रह प्राप्त करतील, पण सद्गुरूंची सेवा करण्यासाठी ते सक्षम नसतील. त्यांच्या आदेशाचे पालन करणे त्यांना जमणार नाही. त्यांच्या निर्देशानुसार ते ज्ञान प्रत्यक्ष कृतीत आणण्याची क्षमता नसेल. धर्माचा केवळ बाह्य उपचार दिसेल, परंतु कठोर धर्म अनुष्ठान सिद्ध करण्यासाठी त्यांची वृत्ती, त्यांची परिस्थिती विपरीतच असेल. या साऱ्या गोष्टींमुळेच आम्ही निजानंद गमन करण्याचा निर्णय घेतला आहे असे सद्गुरू म्हणाले व त्यांनी सर्वांना सतर्क व सावधान राहण्याचा इशारा दिला. आता जर आम्ही सदैव या भूलोकामध्ये राहिलो तर ज्यांना धर्माचे मुळीच प्रेम वाटत नाही, ज्यांची कोणतीच योग्यता नाही असे लोक आमच्यासमोर वरदान मागायला येतील, त्याचा आग्रह धरतील. याशिवाय यवन लोक स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थापोटी धर्मभ्रष्ट करतील, म्हणून या देहास निजानंद स्थितीत प्रस्थापित करणे अनिवार्य झाले आहे असे श्री गुरूंनी सांगून आपल्या शिष्यांना पुढील वाटचालीचा मार्ग दाखवला. ते म्हणाले, आता तुम्ही सारेजण या संकटापासून स्वतःचे, समाजाचे, राष्ट्राचे संरक्षण करावे. धर्मानेच हे शक्य होईल. धर्म ही केवळ वैयक्तिक बाब नसून संबंध राष्ट्राची, समाजाची आहे. म्हणून सद्गुरुपदस्थ शिष्यगणांनी आपले नित्यकर्म व अनुष्ठान मोठ्या कठोरतेने अनुशासनपूर्वक करणे गरजेचे आहे, कारण त्यामुळेच त्यांना आत्मबळ मिळणार आहे. आणि जोपर्यंत आत्मबल वृद्धिंगत होऊन प्रस्थापित होत नाही तोपर्यंत कलियुगाचा सामना करणे कठीणच होईल. आपली दिव्य क्षमता प्रस्थापित होणार नाही. आता सावध व्हा. आपले नित्यकर्म, नित्य धर्म, स्वधर्माच्या शास्त्रानुसार पालन करा. साऱ्या समाजासमोर धर्माचा आदर्श सिद्ध करा. शास्त्र व धर्मानुसार जोपर्यंत गुरुपदस्थ आपले आचरण सिद्ध करणार नाही, जोपर्यंत आपल्यातील मनुष्यत्व, माणुसकी सिद्ध करणार नाही, तोपर्यंत प्रेम, स्नेह व मानवता प्रस्थापित कशी होईल? स्वधर्म प्रस्थापित करण्याची क्षमता ही सिद्ध व्हायला हवी. म्हणून सावधान व्हा. साऱ्या मनुष्य मात्रात, साऱ्या जीवमात्रात परब्रह्म परमेश्वराचे दर्शन घ्या. तेथे जमलेल्या भक्तगणांमध्ये त्रिविक्रम भारतीही होते. त्यांचा उल्लेख करून श्री गुरु पुढे म्हणाले, प्रत्येक मनुष्यामध्ये एकच परब्रह्म परमेश्वर आहे हे लक्षात यावे म्हणून आम्ही त्रिविक्रमास विश्वरूप दर्शन दिले होते. म्हणून अशी धारणा आपल्या मनबुद्धीमध्ये अवश्य दृढ करावी. ईश्वर तत्व जर खरोखरी जाणून घ्यायचे असेल तर त्याची सर्व व्यापकता जाणून घ्या. ईश्वर तत्व स्वतःच सद्गुरूंचे रूप धारण करते व प्रत्येक जीवमात्रातही तेच असते. म्हणून तुमचे हे दायित्व आहे की प्रत्येकाशी प्रेमाने, स्नेहाने आचरण करा. सर्वत्र सद्गुरूच तत्व आहे. या दृढ धारणेमुळे तुम्हाला सर्वत्र सद्गुरूच दिसतील, स्वामीच दिसतील. अशा प्रकारच्या धारणेने सर्वव्याप्त परब्रह्म परमेश्वराची तुम्हाला प्रतीती प्राप्त होईल. हा सिद्धांत सांगून श्री गुरूंनी आपले प्रबोधन पूर्ण केले.
आपले दोन्ही हात उंच करून सर्व शिष्य समुदायास आशीर्वचन प्रदान केले. सर्व भक्तांचा अवश्य उद्धार होईल असे अभिवचनही त्यांना सर्वांना दिले. आता निज आनंद गमनाचा समय समीप येत चालला होता. प्रबोधनानंतर सर्व शिष्यगणांनी एक एक करून श्रीगुरूंना साष्टांग नमन केले. प्रत्येकास श्रीगुरूंनी स्वतंत्रपणे आदेश दिला व त्यांनी तो स्वीकारला. महेश्वरानंद नामक अनुग्रहित शिष्य श्रीगुरूंचे दर्शन घेण्यासाठी प्रथम आले. यांना श्रीगुरूंनी काशी विश्वनाथाच्या नारद घाटावर अनुग्रह दिला होता. त्यांनी सद्गुरूंचे तत्वदर्शन वर्णन करणारी दिव्य स्तुती केली. त्या स्तुतीने श्रीगुरू प्रसन्न झाले. त्यांनी महेश्वरानंदास काशी विश्वनाथ स्थानावर येणाऱ्या आगामी काळात धर्माची प्रतिष्ठापना करावी असा आशीर्वाद व आदेश दिला होता. पूर्वी गोदावरी यात्रा करीत असताना मंजरस्थानी माधव अरण्य सरस्वतीस उपदेश केला होता. ते माधवरण्य श्रीगुरूंच्या दर्शनासाठी आले होते. श्रीगुरूंनी त्यांना अनुग्रह दिला. त्यांनी श्रीगुरूंना नमन करून त्यांची दिव्य स्तुती केली. तेव्हा प्रसन्न होऊन श्रीगुरूंनी ब्रह्म विष्णू महेश स्वरूप दत्तात्रयाचे दर्शन दिले. तेथे उपस्थित सर्व भक्तांनाही दत्तदर्शनाचा लाभ मिळाला. अशा प्रकारे एकेकाने श्रीगुरूंना साष्टांग प्रणिपात घातला. त्यांचे आशीर्वचन व आदेश घेतला. हा सारा प्रसंग मोठाच अद्भुत होता. आकाशामध्ये समग्र देवगण गंधर्वगण प्रसन्नतेने हा प्रसंग अवलोकन करत होते. होता होता 3 प्रहर संपले. आता सूर्यदेव मावळतीस चालला होता. त्याच्या अग्निवर्णी छटा साऱ्या आसमंतात पसरल्या होत्या. सायनदेव, नंदी, नरहरी व सिद्ध मुनीश्वर या चौघाही शिष्यांनी श्रीगुरूंच्या आज्ञेप्रमाणे प्रवाहित होणारे असे आसन तयार केले. वेगवेगळ्या प्रकारच्या फुलांनी ते आसन सजविले. आता निजानंद गमनाचा पुढचा टप्पा सुरू झाला होता. श्रीगुरूंनी पुनश्च एकवार दोन्ही हात उंच करीत सर्वांना भरभरून आशीर्वाद दिले व पाताळगंगेच्या जलावर तयार केलेल्या आसनावर स्थान ग्रहण केले. ते तीरावरील भक्तांच्या दृष्टीआड होण्यापूर्वी आपण गेलो याची खूण म्हणून काही फुले तरंग तीरापर्यंत येतील ती जपून ठेवावीत असे श्रीगुरूंनी सांगितले. हळूहळू श्रीगुरू दिसेनासे झाले. काही क्षण सारे भक्तगण भावशून्य होऊन तटस्थ झाले. समोरचा प्रसंग काय घडला हे त्यांना फार उशिरा लक्षात आले. हळूहळू सर्वजण भानावर आले. श्रीगुरू देहाने आता आपल्यासमोर नाहीत हे सत्य पचवणे त्यांना मोठे कठीण जात होते. काही वेळानंतर नदीच्या पात्रातून काही नावाडी आले. संन्यासी वेशधारी श्रीगुरू कर्दळी वनाकडे जाताना त्यांनी पाहिल्याचे सर्वांना सांगितले. खुण्याची फुले आता वाहत येतील असेही त्यांनी सांगितले. श्रीगुरूंनी कर्दळी वनाकडे प्रस्थान केल्यानंतर 5व्या दिवशी 4 फुले प्रवाहातून तीरापर्यंत आली. ही फुले न सुकणारी अशी दिव्य फुले होती. नंदी, नरहरी, सायनदेव व सिद्धमुनीश्वर या दोघांनी एक एक फूल घेतले व आपापल्या स्थानी परत गेले. जाताना त्यांच्या समवेत श्रीगुरूंचा दिव्य आशीर्वाद व कार्याची प्रेरणा होती. आता श्रीगुरू कर्दळी वनामध्ये ध्यानस्थ होऊन निजानंदस प्राप्त झाले. अशा प्रकारे श्री नरसिंह सरस्वती महाराजांनी आपले जीवन कार्य संपन्न केले. ज्याच्या हृदयामध्ये भक्तिभाव आहे, जो अखंडपणे दत्तगुरूंचे अनुसंधान करतो, भक्तीप्रमाणे सतत त्यांचे स्मरण करतो, जिथे भक्तीने उत्स्फूर्त होऊन संगीत सेवा केली जाते, जो त्रिकाल आरती करतो, त्यांना श्री नरसिंह सरस्वती व दत्तप्रभूंचा निरंतर आशीर्वाद राहील. श्री ऐश्वर्य प्रदान होईल असे अभिवचन साऱ्या भक्तांना देत श्रीगुरूंनी आपला दिव्य देह अंतर्धान केला. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.